बीड जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं। सगळ्याच भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बीडकरांचा पाणी प्रश्न सुटलाय। बिंदुसरा धरण 2013 नंतर 80% भरलंय। शिवाय बीडमधल्या 145 धरणांपैकी 90 धरणं पूर्ण भरली आहेत। तर गेल्या 25 वर्षात असा पाऊस कधीच बघितला नव्हता, अशी बीडकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पावसामुळे शाळा, महाविद्यालय, बस सेवा बंद झाली आहे। 4 वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीडला या पावसानं चांगला दिलासा दिलाय। या पावसानं पाणी प्रश्न देखील सुटण्यास मदत होणार आहे। सध्या बीडमधल्या सगळ्याच प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झालाय। बीडमध्ये कशी परिस्थिती आहे दाखवतायत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे। मध्यरात्री 4 वाजता जे आहे ते पावसाचा जोर अत्यंत वाढला। 81 मिलीमीटर पाऊस बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। माझ्या पाठीमागे दृश्य आहे। या नदीहून पुलाच्या वरून जे आहे ते पाणी वाहताना आपल्याला दिसतं। या ठिकाणी 25 वर्षानंतर इतका मोठा पूर या नदीला आलेला आहे, त्याच्यामुळे बघण्याची लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली। याच्यामध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी कशा पद्धतीने आलेले तुम्ही बघू शकता। आणि लोकांना या नदीपासून लांब जाण्याचा सल्ला पोलीस या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत चित्र जर जिल्ह्यातलं चित्र जर आपण बघितलं तर अत्यंत आनंदी करणारं हे चित्र आहे, कारण की 25 वर्षानंतर प्रथमच जे आहे ते बीड जिल्ह्यातल्या नद्या नाल्या वाहू लागलेल्या आहेत आणि तेही अशा, त्याच्यामुळे समाधानाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये दिसतंय। नागरिकांमध्ये उत्साह दिसतोय। पाठीमागं माझ्या बघू शकतात की किती मोठ्या पद्धतीने जे आहे ते नागरिक या नदीवरचा जो पूर आहे, नदीला आलेलं पाणी आहे ते बघण्यासाठी आलेले आहेत। एकंदरीत हे चित्र अतिशय आनंददायी करणार आहे, कारण की अशी स्थिती या ठिकाणी आपण कधीच पाहिली नव्हती। मागच्या 25 वर्षामध्ये इतका मोठा पूर नदीला कधी आला नव्हता आणि प्रथमच या पूर आलाय, त्याच्यामुळे संपूर्ण शहराचं लक्ष नद्यांच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कॅमेरामन अविनाश ढेरेसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र।